एक डॉक्टर आई जिने आपल्या 15 दिवसांच्या अपंग मुलीला आश्रमाच्या पाळणाघरात सोडले, कारण ती मुलगी इतर मुलींसारखी नव्हती. तिच्या पायामध्ये अपंगत्व होतं. ती मुलगी आईच्या प्रोफेशनल आयुष्यात अडथळा ठरू नये म्हणून तिला टाकून देण्यात आलं. पण नियतीने वेगळंच ठरवलं होतं. त्याच मुलीने मोठ्या कर्तृत्वाने जगात आपलं नाव गाजवलं. एका दिवसात जगभर तिच्या नावाची चर्चा झाली. जेव्हा त्या मुलीने आपल्या आईच्या हातून अवॉर्ड स्वीकारलं, तेव्हा त्या क्षणी मला सत्य समजलं. आश्चर्य म्हणजे ती आई दुसरी कोणी नसून रत्नागिरीच्या एका छोट्याशा गावात मुसळधार पाऊस आणि भयंकर वादळ सुरू होतं. सगळीकडे फक्त पाणीच पाणी दिसत होतं. एका आठवड्यापासून न थांबता कोसळणाऱ्या पावसामुळे गाव भयभीत झालं होतं. अंधार दाटलेला, कुत्रं भुंकतानाही कुठे ऐकू येत नव्हतं. असं वाटत होतं जणू गावात माणसाचं अस्तित्वच नाही. मात्र त्या भयान शांततेत एका घरात लुकलुकणारा प्रकाश दिसत होता. एवढ्यात कुणाचा तरी रडण्याचा आवाज आला. कोणीतरी हळू आवाजात म्हणालं, पुन्हा मुलगीच झाली आहे. आणि पुन्हा सगळीकडे शांतता पसरली. पहाटेचे 4 वाजले असतील. पाऊस अजूनही थांबलेला नव्हता. मोनिकाने दीर्घ श्वास घेतला, कारण तिला आज पुण्याला पोहोचण्यासाठी गाडी पकडायची होती. थकव्यामुळे ती आळस देत अंथरुणावरून उठली. मामीने आवाज दिला, मोनिका, चहा तयार आहे, पटकन ये. ती म्हणाली, आले मामी. झोप पूर्ण न झाल्याने तिची अवस्था खूपच विस्कटलेली होती. पाऊस थांबत नाही. मामी, मी परत कसं जाऊ? मामी म्हणाली, अगं थोडे दिवस राहून जा. पाऊस थांबला की तुला सगळीकडे फिरवून आणेन. पण प्रोजेक्टचं काय? अजून काही होईल असं वाटत नाही. पण पुण्याला पोहोचणं खूप गरजेचं आहे, ती म्हणाली. तिने घाईत आंघोळ उरकली. गडबडीत ती रात्री ऐकलेल्या रडण्याचा आवाज विचारही करू शकली नाही. मामीने तिच्यासाठी नाश्ता तयार केला. नाश्ता संपल्यावर मोनिका मामांसोबत पुण्याला निघाली. पाऊस कमी झाला होता म्हणून तिने थोडं काम पूर्ण केलं. मामा मामींना निरोप देऊन ती घरी पोहोचली. दरवाजा उघडल्यावर तिला कागद अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कागद गोळा करताना तिला एक लिफाफा सापडला. तो पाहताच तिच्या डोळ्यात चमक आली. हे तर शिलाताईचं पत्र आहे, असं म्हणत तिने उत्साहाने ते उघडलं. पत्र वाचताच तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. शिलाताई परदेशातून परत येत होत्या. आता तिच्या मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवता येणार होता. मोनिकाचं आयुष्य संघर्षाने भरलेलं होतं. लहानपणी आईवडिलांचा मृत्यू झाल्याने तिचं संगोपन मामा मामींनी प्रेमाने केलं. कॉलेजमध्ये गेल्यावर तिने पार्ट टाईम नोकरी करून आपलं शिक्षण पूर्ण करत होती. मोनिकासाठी आयुष्याचे नवे क्षण सुरू होणार होते. तिच्या मनाला अजूनही शांती नव्हती. अनाथपणाच्या वेदना तिला शांत बसू देत नव्हत्या. ती आपल्यासारख्या अनाथ मुलींसाठी काहीतरी करावं असं तिला मनापासून वाटत होतं. एके दिवशी शिलाताईंशी तिची ओळख झाली आणि तिचं आयुष्यात बदलून गेलं. शिलाताईंच्या विचारांनी मोनिका इतकी प्रभावित झाली की त्या दोघी चांगल्या मैत्रिणी बनल्या. खरं तर शिलाताई वयाने 35 ते 36च्या होत्या. पण त्यांचा आत्मविश्वास, पूर्ण व्यक्तिमत्व मोनिकाला भारावून टाकत होतं. नेहमी साडी नेसलेली, डोक्यावर मोठा आंबाडा, डोळ्यावर चष्मा आणि चेहऱ्यावर विलक्षण तेज. त्या पहिल्या भेटीतच मोनिकाच्या मनात घर करून गेल्या. शिलाताई एक NGO चालवत होत्या, ज्यामध्ये एक विशेष पाळणाघर होतं. त्या पाळणाघराची खासियत म्हणजे तिथे फक्त मुलींच्या लहानपणासाठी काम केलं जात होतं. मोनिका अधूनमधून तिथे जाऊन शक्य ती मदत करत असे. तिथे गेल्यानंतर तिच्या मनाला खूप शांतता मिळत असे. काही महिन्यांसाठी शिलाताई परदेशी गेल्या तेव्हा त्यांनी सगळी जबाबदारी मोनिकावर सोपवली होती. एके दिवशी मोनिका घरी एकटीच विचारांमध्ये गुंग होती. तेवढ्यात दरवाजाबाहेर आवाज आला, अगं मोनिका बेटा, कधी आलीस?
मोनिकाने मागे वळून पाहिलं तर सविता काकू उभ्या होत्या. त्या तिच्या बाजूच्या घरात राहत होत्या. त्यांची 2 मुलं परदेशात शिकायला गेली होती. सविता काकू आत या ना, मोनिका म्हणाली. काकू आत आल्या आणि तिला पाहत म्हणाल्या, अगं फार दिवसांनी आलीस, कशी आहेस? काही वेळ गप्पा झाल्यानंतर मोनिका बाहेर जाण्यासाठी तयार होऊ लागली. तेव्हा काकू म्हणाल्या, अगं आत्ताच आलीस आणि लगेच जायची घाई का? काकू, पाळणा घरात काम आहे, आज शिलाताई परत येत आहेत, असं म्हणत ती दरवाजापाशी वळली. सविता काकू हसून म्हणाल्या, पाळणा घरातून परत आल्यानंतर मात्र आमच्याकडे ये, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. मोनिकाने त्यांच्याकडे एक क्षण पाहिलं आणि हसून म्हणाली, हो काकू, नक्की येईन, तुमच्या हातचं जेवणही खाईन. मोनिका पाळणाघरात पोचली तेव्हा मुलींच्या गाण्यांचा आवाज बाहेरपर्यंत ऐकू येत होता. ती आत गेली तेव्हा सगळ्या मुली तिच्याकडे घोळका करून ताई ताई म्हणून तिला वेढून टाकलं होतं. कोण आपली बाहुली दाखवत होतं, कोण खेळणं, तर कोण नवा ड्रेस. सगळीकडे आनंद पसरलेला होता. एका कोपऱ्यात मात्र एक मुलगी शांत उभी होती. मोनिकाने हसत विचारलं, अगं शिलाताईशी बोलणार नाहीस का? मुलगी आनंदाने पुढे आली आणि म्हणाली, ताई चल ना, तुला काहीतरी दाखवायचं आहे. ती जवळजवळ मोनिकाला ओढतच आत एका पाळण्याजवळ घेऊन गेली. पाळण्याकडे बोट दाखवत मोठे डोळे करून म्हणाली, कशी वाटली तुला माझी बाहुली? मोनिकाने पाळण्याकडे पाहिलं तर एक गोंडस बाळ गुलाबी फ्रॉक घालून हसत होतं. मोनिकाने वाकून तिच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाली, अगं किती सुंदर आहे हे बाळ, ही कधी आली? अगं तू आलीस. मुलांचा आणि आनंदी गोंधळ ऐकून शिलाताई बाहेर आल्या. मोनिकाला पाहताच त्यांचं तोंड आनंदाने फुलून आलं. मोनिका धावतच त्यांच्या गळ्यात पडली आणि पाळण्याकडे पाहून म्हणाली, किती सुंदर बाळ आहे हो, खरंच खूप गोड आहे, पण ही इतर मुलांसारखी नॉर्मल नाही आहे. तिला काहीतरी त्रास आहे म्हणून आज डॉक्टरांना बोलावलं आहे, शिलाताई गंभीरपणे म्हणाल्या. असो, तू सांग, तुझं काम कसं चाललं आहे? सगळं ठीक आहे, पण पावसामुळे थोडासा त्रास झाला, मोनिका म्हणाली. तोपर्यंत सगळी मुलं धावत आली आणि दोघींना विळखा घालून बसली. मोनिकाने आणलेली खेळणी मुलांमध्ये वाटली आणि त्यावेळी त्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. त्यांची निरागस हास्य पाहून असं वाटत होतं की त्या क्षणी त्यांचं जग परिपूर्ण होतं. थोड्याच वेळात चहा आणि गरमागरम समोसे आले. मोनिका हसून म्हणाली, अरे वा, याची तर गरज होती आणि खरंच मला खूप भूक लागली होती. चहा घेत मोनिका आणि शिलाताईने खूप गप्पा मारल्या. घरी परतल्यानंतर मोनिका सविता काकूंच्या घरी गेली. काकू खूपच आनंदी दिसत होत्या. मोनिका हसून म्हणाली, काकू, सकाळी तुमचा मूड वेगळा होता आणि आता अगदी उलट वाटतंय. काकू लाजून मोनिकाच्या गालावर हलकासा चापट मारत म्हणाल्या, अगं आगाऊ कुठली. दोघे खळखळून हसल्या. त्यावेळी समीर काका आत आले. मोनिकाशी गप्पा मारत ते मोनिकाला म्हणाले, मोनिका, आम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आम्हाला एका मुलीला दत्तक घ्यायचं आहे. दत्तक? मोनिका आश्चर्याने म्हणाली, हो, आम्ही खूप विचार केला. तुमच्या पाळणाघरात जर एखादी लहान मुलगी असेल तर तिला आम्हाला दत्तक द्या. आम्ही तिच्या संगोपनासाठी पूर्ण प्रयत्न करू, काका म्हणाले. तेवढ्याच सविता काकूही आत आल्या आणि म्हणाल्या, मोनिका, तुझे खूप उपकार होतील. दिवसभर घर शांत असतं. एखादं लहान बाळ आलं तर घरात परत आनंदाचं वातावरण निर्माण होईल. मोनिका म्हणाली, काकू, पण तुमच्या मुलांशी आधी बोलून घ्या. तुला सांगतो मोनिका, ते आता आमचं काहीही ऐकत नाहीत. त्यांनी त्यांच्या निर्णयानुसार जगायचं ठरवलं आहे, काका दुःखाने म्हणाले. ठीक आहे, उद्या सकाळी आपण पाळणाघरात जाऊया. मी काहीतरी व्यवस्था करते, मोनिकाने सांगितलं. सकाळी 8 वाजता दरवाजाची बेल वाजली. मोनिका अजून अंथरुणातच होती. मोनिका पटकन उठली. दरवाजा उघडला. समोर सविता काकू आणि काका उभे होते. हे काय, अजून झोपली आहेस? ही उठायची वेळ आहे का? काका प्रेमाने ओरडले. मोनिका म्हणाली, सॉरी, 2 मिनिटातच तयार होते. तयार होताच ती काका आणि काकू पाळणाघरासाठी रवाना झाले.
तिथे पोचल्यावर दोघेही खूप आनंदी झाले. मोनिकाने आधीच शीलाताईंना फोनवर सगळी गोष्ट सांगितली होती. शीलाताईंनी एक मुलींना त्यांच्या समोर आणलं, पण त्यांना कोणती मुलगी निवडावी हे समजत नव्हतं. अचानक कोणाचा तरी रडण्याचा आवाज आला. काकूंनी पाठीमागे वळून पाहिलं. पाळण्यात एक गोंडस बाळ होतं. दोघांच्या नजरा त्या बाळावर खिळल्या. सविता काकूंनी हळूच बाळाला उचलला आणि प्रेमाने त्याच्या गालावर चुंबन घेऊन लागल्या. मोनिका, आम्हाला हीच मुलगी हवी आहे, काकूंनी ठामपणे सांगितलं. मोनिका गोंधळून म्हणाली, पण काकू, ही तर फक्त 15 दिवसांची आहे आणि कदाचित आजारीही आहे. आज डॉक्टरांनी तिला तपासलं आहे, शीलाताईंनी गंभीर स्वरात सांगितलं. ही मुलगी शारीरिकदृष्ट्या अपंग आहे, तिचे पाय नीटसे नाहीत. काकूंनी काकांकडे पाहिलं आणि त्यांनी शांतपणे मान हलवत सांगितलं, आम्हाला आव्हान पेलायला आवडतं. साधं सोपं आयुष्य सगळेच जगतात. काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळाली आहे तर ती का सोडू, शीलाताई हसून म्हणाल्या. तुमच्या इच्छेनुसारच होईल. त्या अपंग बाळाला घेऊन काकू जेव्हा घरी आले तेव्हा त्यांच्या आनंदाला कारावार नव्हता. त्यांच्या घराचं वातावरणच बदललेलं, खेळण्याने घर भरून गेलं होतं आणि सविता काकूंचा सगळा वेळ आता त्या बाळाभोवती फिरत होता. मोनिका सकाळ संध्याकाळी त्यांच्या घरातून जाताना बाळाला भेटत असे, तिच्याबरोबर खेळत असे. अशा प्रकारे 6 महिने कसे गेले कळालंच नाही. मोनिकाचं शिक्षण पूर्ण झालं आणि तिला दुसऱ्या शहरात नोकरी मिळाली. तिला सर्वांना सोडून जावं लागलं, तरीही काकूंशी तिचा फोनवर संवाद सुरू होता. काकू फोनवर नेहमीच सावीबद्दल बोलत. सावी डान्समध्ये खूप रस घेत आहे, ती सतत प्रॅक्टिस करते, ते नेहमी सांगत. अशाच गप्पांमध्ये 15 वर्ष कशी सरली हे कळलंच नाही. आता मोनिकाचं लग्न झालं होतं. ती एका मुलाची आई झाली होती, पण काकूंशी तिचं नातं जसेच्या तसं होतं. काकूने एक दिवस फोनवर आनंदाने सांगितलं, मोनिका, सावीला मुंबईत बेस्ट डान्सरचा पुरस्कार मिळाला आहे. आता तिची निवड आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. मोनिका हे ऐकून खूप आनंदी झाली. सावीची मेहनत आणि आत्मविश्वास तिच्या यशाचं मूळ होतं. 26 जानेवारीच्या दिवशी सावीला कथक नृत्यात सर्व उत्कृष्ट डान्सर म्हणून सन्मानित केलं जाणार. मंत्र्यांच्या हस्ते तिला पुरस्कार देण्यात येणार होता. त्या दिवशी सावीची बातमी प्रत्येक TV चॅनेलवर झळकत होती. तिचे पाय चालायला सक्षम नव्हते. तिने आपल्या मेहनतीने आणि दृढ निश्चयाने सामान्य मुलांनाही मागे टाकले. या ओळी सर्वत्र गाजत होत्या. मोनिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिला लहान सावीची आठवण झाली. ती जेव्हा लहान होती तेव्हा डान्स करताना लोक तिची चेष्टा करत, पण सविता काकूने तिला कधीही खचू दिलं नाही. तिचा आत्मविश्वास वाढवला. आज सावीने हे सिद्ध करून दाखवलं होतं, जर मनात जिद्द आणि प्रयत्नाची तयारी असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो. खरं म्हणजे सावीने एक दिवस TV वर प्रसिद्ध कथक डान्सर डॉक्टर मालिनीला डान्स करताना पाहिलं आणि तेव्हाच ठरवलं की मी पण डान्स करणार. तिचं आदर्श व्यक्तिमत्व तिला आवडत होतं. डान्स करत असताना जेव्हा ती पुन्हा पडत होती तेव्हा तिच्या शिक्षिका आणि काकू नेहमीच तिचा उत्साह वाढवत होत्या. आनंदाच्या अश्रूंना काढून जेव्हा मोनिकाने फोन लावला तेव्हा दुसऱ्या बाजूने काकू हसत हॅलो म्हटलं, पण आनंदामुळे त्या काही बोलू शकल्या नाहीत. मोनिका म्हणाली, काकू, मी त्या दिवशी नक्कीच येईल, कृपया सावीला सांगा. काकू बोलताना थांबल्या आणि म्हणाल्या, मोनिका, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. मोनिका उत्तरली नाही. काकू, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. आज त्या पाळणा घराचं नाव जगभर गाजत आहे. याचं सगळं श्रेय तुम्हाला जातं. आणि मग तो दिवसही आला जेव्हा सावीला पुरस्कार दिला जाणार होता. मोनिकाला मुंबईसाठी निघायचं होतं की अचानक तिचे मामा मामी उपचारासाठी आले. मोनिकाने त्यांना सगळी हकीकत सांगितली आणि सावीचा फोटो दाखवला. फोटो पाहून मामी आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, मोनिका, ही तर आमच्या गावातल्या मालिनीची मुलगी वाटते. मोनिका म्हणाली, नाही मामी, असं होऊ शकत नाही. मी त्या मुलीला चांगल्या प्रकारे ओळखते. ती आमच्या पाळणा घरातली मुलगी आहे.
मग मोनिकाने त्यांना डॉक्टर मालिनीचा फोटो आणि त्यांच्या कुटुंबाचा फोटो नेटवर शोधून दाखवला आणि तेव्हा कळलं की ती मामीच्या गावातीलच होती, ज्या गावात ती पूर्वी राहत होती. पैसा आणि नाव मिळाल्यावर ती शहरात राहायला आली. मामी म्हणाल्या, मोनिका, आता मला सगळं लक्षात आलं. तुला आठवत असेल, जेव्हा तू गावी तुझ्या प्रोजेक्टसाठी आली होतीस तेव्हा त्या मुसळधार पावसात एका मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकला होता. त्या दिवशी मालिनीने एका अपंग मुलीला जन्म दिला होता. तिच्या आधी 2 मुली होत्या आणि ती आपल्या मुलींना डान्सर बनवू इच्छित होती. पण अपंग मुलीच्या जन्मामुळे तिने आपल्या नवजात मुलीला पुण्याच्या एका आश्रमात सोडून दिलं. आणि जेव्हा गावकऱ्यांना याबद्दल माहिती मिळाली तेव्हा तिने प्रश्नांपासून बचावासाठी गाव सोडलं. एक अपंग मुलीचं संगोपन करण्यापेक्षा तिने गाव सोडणं योग्य समजलं. हे सगळं ऐकून मोनिकाला धक्का बसला. ती मामीला विचारू लागली, तुम्हाला त्या दिवसाची तारीख आणि वेळ लक्षात आहे का? मामी म्हणाले, हो, सगळं आहे. हे विसरल्यासारखं नाही. मला मालिनीने सांगितलं होतं. मुलीला कुठे सोडून आली आहे तिला समजावलं, पण ती हट्टी होती. नशिबाचा खेळ बघ. ज्या मुलीला ती आपल्या डान्सचा सगळ्यात मोठा शत्रू मानत होती, तिच्या संगोपनासाठी सगळं सोडून द्यावं लागेल, त्याच मुलीने तिचं नाव मोठं केलं. दुसऱ्या 2 मुलींच्या मधला एक डॉक्टर आहे आणि दुसरी अध्यापिका. मोनिका पापणी न पाडता मामीच्या चेहऱ्याकडे भाव वाचत होती. मामीच्या चेहऱ्यावरचा गोड हसरा भाव तिला स्पष्ट दिसत होता, पण काहीतरी विचारण्याच्या तयारीत असलेल्या त्या नजरेतून एक वेगळीच भावना उमटत होती. मग मामीने हळूच विचारलं, मोनिका, तू मला तिचा नंबर देऊ शकतेस? मोनिका थोडी गोंधळून गेली, पण तिने ते लक्षात घेतले आणि तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मित शेरत तिला उत्तर दिलं, हो मामी, नक्कीच. मोनिकाने पटकन नेटवर सर्च करून फोन लावला. फोन डॉक्टर मालिनीने उचलला. मोनिकाने जेव्हा मामीबद्दल सांगितलं तेव्हा मालिनी म्हणाल्या, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. मोनिकाने फोन मामीकडे दिला. मामी जवळपास 1 तास फोनवर बोलत होती. मी मामीला जे काही सांगितलं ते सगळं त्यांनी मालिनीला सांगितलं. मामी म्हणाल्या, ही मुलगी मालिनीचीच आहे. मोनिकाने पटकन शिलाताईला फोन लावला आणि म्हणाली, सावीचा रेकॉर्ड चेक करा. शिलाताईने उत्तर दिलं, मोनिका, रेकॉर्ड चेक करण्याची गरज नाही. मालिनी माझी चांगली मैत्रीण आहे, म्हणूनच मी तिची मदत केली होती. पण मला काय माहीत होतं की आज ही परिस्थिती निर्माण होईल. मायलेकी समोरासमोर येतील. ताई, तुम्ही हे काय बोलत आहात? मोनिकाने विचारलं. शिलाताई हसल्या आणि म्हणाल्या, कदाचित तो आजचा न्यूजपेपर वाचला नाही. सावीने मालिनीला आपला रोल मॉडेल मानलं होतं, म्हणून तिला त्यांच्या हातून ट्रॉफी घ्यायची होती. मालिनी ही या कार्यक्रमांमध्ये येणार आहे आणि तिला माहीत नसणार की ती स्वतःच्याच मुलीला बक्षीस देत आहे. मोनिका म्हणाली, शिलाताई, असं काहीही होणार नाही ना? त्यांना माहीत झालं आहे की सावी त्यांची मुलगी आहे. हे ऐकून शिलाताईंना धक्का बसला. हे देवा, परवा काय होणार आहे? मोनिका, मला खूप काळजी लागली आहे. ताई आता कसलीही काहीही करू शकत नाही, पण परवाच माहीत होईल काय होणार आहे. हो, तू बरोबर बोलत आहेस. तेच होईल जी देवाची इच्छा असेल. अच्छा मोनिका, फोन ठेव, परवा भेटूया मग. काय होतंय, शेवटी तो दिवस आला ज्याची सगळी आतुरतेने वाट पाहत होती. पण सावी या सर्व गोष्टींपासून अज्ञात आपल्या छोट्या विश्वास मस्त होती. कॉलेजमध्ये चारही बाजूने गर्दी होती. लोकांची गडबड, हसऱ्या चेहऱ्यांचे रंगीबेरंगी चित्र, सर्वत्र उत्साह आणि आनंदाचं वातावरण पसरलं होतं. खुर्च्या सजवलेल्या होत्या. पाहुणे आणि कुटुंबासाठी वेगळी व्यवस्था केली होती. व्यासपीठ फुलांनी सजवलेलं होतं, पण काही लोकांचं काळीज जोरजोरात धडकत होतं. माहीत नाही आता जीवनाला कोणतं वळण लागेल. समीर काका, सविता काकू आणि तिचा भाऊ सर्वात पुढे होते. त्यांच्या पाठोपाठ मोनिका, मोनिकाची मामी आणि शिलाताई बसल्या होत्या. कार्यक्रम सुरू होणार होता. सगळे पाहुणे आले होते.
डॉक्टर मालिनीही आल्या होत्या आणि मामीकडे पाहून हळूच हसल्या. कार्यक्रम ठरलेल्या वेळेवर सुरू झाला. एक एक विजेचे जाहीर होत होते आणि शेवटी सावीचं नाव घोषित झालं. जशी सावी व्यासपीठावर गेली, टाळ्यांचा कडकडाट ऐकू येऊ लागला. सावीला जेव्हा पुरस्कार दिला तेव्हा डॉक्टर मालिनी म्हणाल्या, तुम्हा सर्वांना सांगायचं आहे की सावीच्या रक्तातच नृत्य आहे. तिला माझ्याकडून प्रेरणा मिळाली आहे, कारण ती माझी मुलगी आहे. आज मला अभिमान वाटतो की सावी माझी मुलगी आहे. मी माझ्या केलेल्या कृत्यासाठी माफी मागते. डॉक्टर मालिनी रडतच सावीसमोर हात जोडून म्हणाल्या, माझ्या सर्व कृत्यांसाठी माफ कर. तुझ्या आईला तुझ्या गळ्याशी लावणार नाहीस का? सावी स्तब्ध उभी होती. सगळे कॅमेरे, रिपोर्टर तिच्या दिशेने धावले. सावीने सविता काकूंना आवाज दिला, आई, तू मला माझ्या आनंदात तुझ्या गळ्याशी लावणार नाहीस? काकू धावतच आपल्या मुलीकडे म्हणजे सावीजवळ गेल्या आणि तिला आपल्या छातीशी घट्ट कवटाळून घेतलं. मग सावी मालकिनीकडे वळून म्हणाली, मॅडम, तुम्ही माझ्या रोल मॉडेल आहात. ही माझी आई आहे. सावी तिच्या आईबाबांबरोबर आणि आपल्या 2 भावांबरोबर व्यासपीठावरून खाली उतरून बाहेरच्या दिशेने निघाली. डॉक्टर मालिनी तिला दूरवरूनच बघत राहिल्या आणि सावी आपल्या कुटुंबासमवेत त्यांच्या डोळ्यासमोरून निघून गेली. शेवटी सावीने तिला दत्तक घेतलेल्या काकूंकडेच राहिली, पण तिने आपल्या डॉक्टर मालिनी आईला एक्सेप्ट केलं नाही. शेवटी डॉक्टर मालिनी यांना पश्चाताप करावा लागला व त्या एकट्याच राहिल्या. धन्यवाद.